शिवा, आजपासून उंबऱ्यात दूध ठेवायची गरज नाही. आणतो इकडे तांबे. उद्यापासून रतीब बंद करणार आहे मी. का? तूच म्हणलीस ना दूध खराब असतं म्हणून. पण नाही बंद करायचं मला रतीब आता. मग काल काय म्हणलीस दूध बंद करायचं? तुला बी नाही म्हणलं तर चांगलीच नाटकं जमतात की. तुझं बघूनच शिकलो. आणि हा, कॅलेंडरात लिहून ठेव, म्हणजे कसं हिशोबात घोळ नको. पण का नाही रतीब बंद करायचं मला? तूच काल म्हणली की दूध बंद कर म्हणून. पण आता मीच म्हणते नाही बंद करायचं. तसं नाही चालत आपल्याकडे. एकदा नाही म्हणजे नाही, बंद म्हणजे बंद. पण नाही बंद करायचं म्हणलं नाही बंद करायचं. मग तू काल का बंद कर म्हणलीस? मी असंच म्हणले. असंच म्हणली म्हणजे? असं कसं म्हणली? म्हणजे तुला वाटेल तेव्हा बंद, तुला वाटेल तेव्हा चालू. भातुकलीचा खेळ वाटला काय तुला? आता मी पण कोणाचं ऐकणार नाही. रतीब बंद म्हणजे बंद. आणि जोपर्यंत मला खरं कारण समजत नाही ना, मी दूध घालणारच नाही. तात्याला सांगेन मी काय सांगायचं. म्हणजे तुला सांगायचंच नाही. ठीक आहे. शिवता, बरं मी सांगितलं, पुढं काय करणार आहेस तू? ते माझं मी बघीन ना, मला काय करायचं नाही करायचं. ठीक, ऐक. तुमच्या दोघात माझ्यामुळे भांडण नको असंच मला वाटतं. कारण माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला आवडत नाही. एकतर तू बी म्हणलास की तुला मारलंय जीवनानं. जीवनराव बी माझ्यासमोर 2 ते 3 वेळा म्हणला की तुला मारलंय. मग मला खरंच वाटलं की तुला त्यालाच मारलंय. पण खरं कारण काल रात्री कळालं मला आईकडनं की तुला लागलंय. म्हणून मी म्हणली होती रतीब बंद करायचं, माझ्यामुळे कुणाच्यात भांडण नको, तुला त्रास नको म्हणून. मग आता तुझा तू विचार कर, रतीब बंद करायचं का नाही. भास्कर की कान फुडतो का देवात आता? हे मसोबराया, आतापर्यंत सगळं माझं मागणं पूर्ण केलं. आता एवढंच एक मागणं आहे, ते पण पूर्ण कर. मापटेवर पिठाचा रोट आणि बोकडाचं काळीच वाहीन तुला. देवळात सुद्धा शांतता राहिली नाही. वाजव आता काय वाजवायचं आहे ते. शिवा, तुला एक सांगायचं आहे. काय? मला का नाही मस्तुबानं उजवा कौल दिलाय. उजवा दिला का? कशाला सकाळ सकाळ छोटाड गप्पा मारते? तोटानं गप्पा लगा खरंच आहे म्हणून म्हणतोय तुझा बी कौल लावूया. कौल? आणि कसला? मस्तुबरायाने कसं सांगितलं की चंचल माझी होणार आहे म्हणून. तसं तुझा कौल लावून बघूया की प्रिया तुझी होणार आहे का नाही ती. कसं आहे ना बाबत्या, जेव्हा माणसाचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो ना, तेव्हा माणूस अशा गोष्टी करायला लागतो. आणि तुला मित्र आहे म्हणून सांगतो, अरे सोड त्या चंचीचं नाक. ती चंची तुला नादी लावून गादी गाव दाखवते. थोडीशे हे आता कोण काय पण म्हणून ते पिकर नॉट विषय हॉट. आता चंचल फक्त माझी आहे आणि आता माझा जीव की प्राण झाल्या. आणि तुला म्हणून सांगतोय तुझा पण कौल लावूया. आणि एकदा का मस्तबरायानं उजवा कौल दिला की मग त्या जेवण्यानं करू दे किती पण नाटकी, त्याचं काहीच चालत नाही. कसं आहे ना बापू, ही सगळी अंधश्रद्धा आहे बघ. मला सांग, कोंबडं बकरं कापून जर देव पावला असता तर लोकांनी कामधंदे सोडून दिले असते. तो देव आहे रे, माणूस नाही आहे. आणि देव कधीच एका जीवाचा बळी घेऊन दुसऱ्या जीवाला खुश करणार नाही. चंचे, याला खुळापणा नाही तर श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धा जर मनापासून असेल तर ती कुठं ना कुठं तरी कामी येते. मला तर अजून असा अनुभव झाला नाही बाई. अनुभव यायसाठी मनात श्रद्धा असावी लागते. मनी नाही भावून देवा मला पाव. मला भाव बी नको आणि पाव बी नको. आणि प्रिये, एवढी देवावर श्रद्धा करती, अजून कसं काय कामी आली नाही? चंचल
देवा आमची जोडी अशीच कायम राहू. काय झालं तरीच म्हणलं कधी नाही देवाकडे आमची पावलं कशी वळली म्हणायची. म्हणजे देवाच्या मनात पण हेच आहे की कळलं काय समजून घे जरा देवाचा इशारा. प्रिये, बोलण्यात मात्र तथ्य आहे. मला तर असंच वाटते भैया. ह्याच्या जागी बाप्या असताना तर बोलण्यातले तथ्य वाटलं असतं. ए, तू काय माझ्यावर जळतीस काय बाई? कायम त्या बाप्पाच्या नावाने टोमणं मारतीस काय? तुला ते बाप्पा एवढा लागलाय? मी कशाला तुझ्या जवळ? तुलाच आवडतोय तू. प्रिया, ए प्रिया, ते पायाची टूब आणले जरा. सूज कमी आली नाही होय? अगं नाही आली सूज कमी अजून, बघ की हो. काय तात्या, पाय बरा झाला नाही का अजून? अरे नाही शिवा, सूज अजून तशीच आहे बघ की. 15 दिवस झालं तरी सूज कमी नाही. टुबनं काय फरक पडत नाही काय? कशाचं काय, लय टुबा लावल्या पण काय फरकच पडत नाही. कसं आहे तात्या, तुम्हाला आहे बघा साखर, आणि साखर असल्यानं या टुबानं काय फरक पडणार नाही. मी काय म्हणतो तात्या, तुका आप्पाच्या वावरात एक झाडपाल्याचं औषधी झाड आहे बघा. त्या झाडाचा पाला जर आणून 2 दिवस कुटून खोबरेल तेलात लावला ना, बघा जखम कशी बरी होती. इथं डॉक्टरने दिलेल्या ट्यूबचा उपयोग होईना, आता झाडपाल्याचा होणार आहे व्हय? अगं पूर्वीच्या काळात कुठं मला म्हणून डॉक्टर गिक्टर असायची. आता झाडपाले औषध लावूनच माणसं बरी व्हायची. बरोबर आहे तुझं शिवा. तुका पाटलाच्या रानात आयुर्वेदिक झाड आहे बघ, त्या झाडपालाचा पाला आणून लावला का नाही सूज सरत होती बघ. पहिले आमची आई बी तसंच करायची. बरं तात्या, मी बी तिकडेच चाललो आहे. येता येता घेऊन येतो झाडाचा पाला. जाऊ का मग? बरं बरं चालतंय. हे ठेवू का? जीवनराव, या टायमाला आपला प्लॅन सक्सेस होणार आणि तात्यांच्या नजरेत तुम्ही हिरो होणार. वय वय होणार 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 म्हणलं की जीवनराव सावधान, शिव आलाय. गाडीवर कसं काय आलं? अरे थोबाड काय बघता माझी, दोन्ही चाकात लावा सोडलीस ना. अहो, दोन्ही चाकातली सोडली होती मी, पुढच्या चाकातली नाही आणि मागच्या चाकातली. वय मी टायर दाबून पण बघितलं होतं की. अरे टायर दाबून बघितलं होतं, मग चालत येण्याऐवजी गाडीवर काय येतोय? बहुतेक त्याच्याकडे पंप असेल. बोला का तिथं 2 गाड्या होत्या का? म्हणजे शिवाजी गाडी समजून दुसऱ्या गाडीला हवा सोडली का? नाही. अहो, एकच गाडी होती, मी बघितली होती. मी म्हटलं होतं याला तरी आजूबाजूला गाड्या बघ म्हणून. अरे काय पण काय सांगतो, नव्हता म्हणलं जीवनराव योग. म्हटलं होतं की. काय पण नको सांगू. ए, गप्प बसा. लागलं भांडायला. चायला तुम्हाला कुठलं काम दिलंय आणि जबाबदारीने केलं असं कधी झालंय का? चला, मलाच काहीतरी आयडिया करावं लागेल. तात्यांना जर हिरो व्हायचं ना मला. चल. माणसाचा आवाज, लांडग्या फेंडक्यांना धरलं नसेल कोणाला.
ए उतर 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 पारा घे पारा घे पारा घे सांगतोय हळू त्याला ठेवायचं थोडं. ए घे सगळ्या आईला कोणच कसं नाही. मग आवाज कशाचा होता? उसात तर कोणीच नव्हतं. मग आवाज कशाचा असेल? पाला पाला कुठे गेला असेल? जरा खाली खाली लाव. कशी जिरवली आज. मला वरचढ कराय बघतो काय. हरिओ जीवनराव आहे जीवनराव. गावाच्या 4 पावलं पुढं चालतंय. शिवा अरे का तिकडे थांबला ये की इकडे. अरे शिवा ये की. तात्यांच्या पायाला लागलो तर म्हटलं ही जखम काय औषधाने नीट होणार नाही. आयुर्वेदिक जाणं लागतंय. त्याला जालिम औषध लागतंय झाड पाल्याचं. जाऊन आणलं. बघा आता तात्याचा पाय कसा बरा होतोय. आणि प्रिया तू काय टेन्शन घेऊ नको काय. तात्या तुम्ही बी लोड घेऊ नका. शिवा तू पाला नाही आणला. छे छे शिवा कशाला पाला आणतोय. आणि त्याला कुठं माझ्या पाला कुठल्या झाडाला लागतं तेव्हा. हां आणि त्याला दूध घालण्याशिवाय दुसरं काय सुचतं आहे तेव्हा. बरं तात्या तो पाला आहे ना ह्याचा 7 ते 8 दिवस लेप करून लावायचा पायाला. बघा तुमची सूज कशी वसरते. जीवनराव खरंच तुमचं उपकार लय झालं बरं का. तात्या असलं बोलला होय तुम्ही. तुम्ही असलं बोलून आम्हाला परक्याची जाणीव करून दिली बघा. अहो तात्या तुम्हाला आम्ही कधी परकं मांडलंच नाही. तुम्हाला परकं मांडलं असतं ना एवढ्या लांब जाऊन झाडावर चढून पाला आणला असता का आम्ही. हां एवढा खटाटोप आम्ही परक्यासाठी केला असता का. अहो तात्या तुम्हाला आम्ही आबासाहेबाच्या जागी मानतोय. तुम्ही असलं बोलून आमचं मन दुखवलं बघा. अहो तसं नाही जीवनराव. अहो तसंच आहे तात्या. तसं नसतं अशी परकेपणाची भाषा बोला असता का तुम्ही. जीवनराव तात्यांचा तसा बोलायचा उद्देश नव्हता. राग मानून घेऊ नका. पण खरंच खरंच थँक्यू एवढं सगळं केल्याबद्दल. चालतंय की. बरं तात्या हे तुम्ही काळजी घ्या. बरं बरं तात्या त्या लेपनी तुमचा पाय बरा होईल बघा. आता नका टेन्शन घेऊ. चला येऊ का. शिवाला शिवाला. ए थांब. कसं काय जिरली का जिरवली. जिरली ना तुझी जिरली पण आम्ही जिरवली ना. लय पुढं पुढं बोलत होता रे. तात्याच्या पायाला पाला लावा दिला. आता तात्याचा पाय नीट होतो. तात्याचा पाय नीट झाला ना तात्या खुश. तात्या खुश तर प्रिया खुश. कसं आहे एका दगडात 2 पक्षी. कळलं का आता. आयडिया कोणाची तुझी पण क्रिएटिव्ह कोण मिळलं मी. याला म्हणतात शेरा सवास. जीवनराव खुश होत आहे ना. वा खुश. पण मी पण काही नाराज नाही होणार. कारण क्रेडिट कोण घेऊन जाते हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. माणूस बरा होतोय ना हे महत्त्वाचं आहे. ए तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ना त्याच्याशी घेणं देणं नाही मला. प्रिया एवढ्या दिवसात मला हसून थँक्यू म्हटले हे महत्वाचं आहे. कळलं काय. निघ आता. देऊ का याला दे की. अर्धे निघतो का. नाही कशी म्हणतेस ग. किती जरी झालं तर तो माणसातला एक सापच आहे. कधी बी फणा मारू शकतो. पण तरी बी तुझ्या तात्यासाठी एवढं लांब जाऊन त्यानं पाला आणला. मनात माणुसकी असल्याशिवाय केलंय त्यानं. अगं वय की. पण अचानक एवढा चांगलपणा कुठनं आला. याच्या आधी त्यानं मदत केली होती पण मला वाटलं दुसऱ्याच हेतून केली. पण ह्या वेळेस जरा वाटलं की त्यानं मनानं मदत केली. म्हणजे तो सुधारला असं म्हणायचंय तुला. नाही नाही कारल्याचा गुणधर्म आहे त्याच्यात. सुधारणं शक्य नाही.
हे बघ प्रिये, कारलं जर त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर घोळत्या साखरेत आणि तुपात तळ्यावर तर त्याला थोडाफार गोडवापणा येणार का नाही? मग तो तर माणूस आहे. आणि ह्याला निसर्ग चक्र म्हण की दुसरं काय. आणि हे मात्र विधान सत्य आहे की काही जण प्रेमात पडून बिघडतात आणि काही जण बिघडून सुधारतात. आणि समजा त्याचा चांगुलपणा त्याच्या वागण्या बोलण्यात आला आणि ती सुधारला तर मग? आणि तो सुधारला तर तू बिघडणार नाही ना? काय बोलताय ग तुम्ही दोघी? त्याने मदत केली म्हणून मनापासून आभार मानते, बाकी काय नाही. उगाच नको ते फानगड्या फोडू नका. अगं प्रिये, पण त्यानं त्याचा चांगुलपणा तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय दाखवलाय होय. हे बघ, त्याचा काय हेतोय ते मला चांगलंच कळालंय. मग ते किती बी सुधार दे किती बी बिघडू दे, मला काय फरक पडत नाही. बास्की ए मिट्या, काय झालं रडायला? जीवनराव, आयुष्यात पहिल्यांदा प्रियवाहिनी तुम्हाला थँक्यू म्हणली हो जीवनराव. आयला मिट्या, तुला एवढं भारी वाटलं? माझं मन भरून आलंय हो जीवनराव. जीवनराव याला गाणं म्हणायला हो जीवनराव. गाणं म्हणालो? ए किशा, मिट्या म्हणतोय ना, गाणं म्हण की लवकर. ए किशा, अरे आजचा दिवस काय, तू गाणं काय म्हणतोय? आपलं गाणं म्हण की. मला लाज वाटते की हो जरा. लाज वाटते म्हणतोय ह्यो. अरे म्हण रे. ए कसली लाज? म्हण गाणं म्हण. आपलं म्हणून हा आपलं म्हण. ठेवले बारी तू डीपी, तुझ्या डीपीची जेव का उठ. अरे उठून जरा नाचून बिचून मावलंच नाही ना यार. किशा, उठून गाणं म्हण. जेवण नाही हो. अरे उठून मान की काय देव झपाडा एक. उठ मन मन. ठेवलेस बारी तू डीपी, तुझ्या डीपीची जेव का पपी. डान्स कर. डानकी नाकी चॅक चॅक, डानकी नाकी डुबाक डुबाक, डानकी नाकी चॅक चॅक, डानकी नाकी डुबाक डुबाक. बस खाली. वाह. परत नाचा लावू का? जीवन प्लीज नाही ना. पॅक भर, पॅक भर मग. बरं मिट्या, जरा अर्जंट मीटिंग करतो. या उद्या भेटू आपण. संपवतो की. अरे उद्या घे की परत. पुढारी आलाय, उरक मग लवकर. निघा. अरे नक्की. ओ पुढारी, हा इकडं या. पुढारी, समजा गाव तुम्हाला पुढारी म्हणतोय म्हणून आम्ही म्हणतोय. तुमची लायकी नसताना आपण. म्हणजे मी काय समज नाही जीवनराव, काय चुकलं का माझं? अहो चुकलंय म्हणून तर सुधारायला बोलवलं ना. हो का जीवनराव, विरोधकाच्या आम्ही लोक मात्र सुद्धा जात नाही. अहो तुमचं कुठं चुकलंय म्हणतोय आम्ही. मग आमचा शिवा बिवा चुकला का? हा तुमचा शिवा नडायला लागलाय आजकाल मला. हो का जीवनराव, किती जरी केलं तर ती पोर ठर आहे. जर चुकला असेल तर मी त्याला बाप म्हणून समजावून सांगतो, तुम्ही नका टेन्शन घ्या. अहो आज सुधरल, उद्या सुधरल, परवा सुधरल म्हणून का बसलो की आम्ही. जास्तच नडायला लागलाय आजकाल. सांगतो म्हणलं ना जीवनराव, उगं त्या पोराठवाराची तुम्ही नका डोक्यात राग घालून घेऊ. मी समजावतो त्याला. समजवा, नीट समजवा. अहो गरीब आहे, करून खाताय. गाव सोडायला लावलं ना, ताटावरून उठून लावलं म्हणतील लोक आम्हाला. सांगतो म्हणून सांगितलं, तुम्ही नका उघड डोक्याला टेन्शन करून. सांगतो माझं मी समजावतो शिवाय. चालतंय, या आता. हे शिवा, त्या जीवनरावच्या कशाला नादाला लागतो रे तो? मी कशाला कोणाच्या नादी लागू? मग तो काय खोटं सांगतोय काय मला?
स्वतःच्या पोराचं कधी खरे वाटलंय का आजपर्यंत? दुसऱ्याच खरं वाटतंय. गाठलंच का तोंडमध्ये? तरी मला वाटलंच अजून कशी शांत आहेस. तुझ्या या असल्या बोलल्यानंतर ती डोक्यावर चढलाय. शिवा, तुला अजून पण सांगतोय, आबासाहेबाच्या आणि जीवनरावच्या नादाला लागू नको. आपल्याला या गावात राहायचं आहे. गाव सोडून नाही जायचं. गाव सोडून जायचं नाही म्हणजे कोणाच्या मिंद्यात आहे का कोणी घरी आणून देतं आपल्याला? हे बघ शिवा, आबासाहेब आणि जीवनराव यांच्या घरला आपल्याला प्रत्येक अडचणीला जावं लागतंय. ही ध्यानात ठेव. कशाला जायला लागतंय? आणि आजवर काय मदत केली त्याने आपली? हे बघ, तुला डेअरी काढायचं म्हटलं तर आबासाहेबच तुला मदत करू शकते ती. नाहीतर तुझं डेअरी काढायचं स्वप्न ही स्वप्नच राहील, एवढं लक्षात ठेव. मी का त्यांच्याकडनं कर्ज घेणार नाही. आणि हा, माझ्या डेअरीचं काय करायचं ना ते बघीन माझ्या मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघ कसा अजून पण मस्तीतच बोलतोय, पण त्या घराण्याच्या त्यांच्या नादाला लागत नाही असा म्हणून विषय संपवतोय का? मी कशाला बोलत त्यांच्या नादी लागू? आणि तो माझ्या नादी लागला ना, मी पण गप बसणार नाही. तो असन त्याच्या घरचा जागीरदार. ए आहे घालीच्या, तू कोणाच्या एवढा बोलतेस रे? आणि एक ध्यानात ठेव, तुला डेअरी काढायला पैसे फक्त आबासाहेबच देऊ शकते ती. आणि त्या कारणाची तू असा जर वागायला लागला ना तर तुझं डेअरी काढायचं स्वप्न ही स्वप्नच राहील, एवढं लक्षात ठेव. मी डेअरी काढायला काय त्यांच्याकडनं पैसे घेणार नाही. आणि माझ्या डेअरीचं काय करायचं ना ते माझ्या मी बघन. आणि स्वतःच्यात हिंमत असल्यावर काय गरज आहे कोणाच्या जीवावर उड्या मारायची? लय मस्तीतच बोलतोय अजून पण. कोणाच्या जीवावर एवढा बोलतोय ह्यो? झालं का समाधान? गेलं ना पोरग न जेवता तसंच? दुसऱ्याच्याच पोरांचीच लय तुम्हाला कडवाडायला येते हो. हा, स्वतःच्या लाकराचं कधी खरं वाटत नाही ना तुम्हाला? दुसऱ्याचं बाप जाऊन बघा जरा. लेकरू पोटाला चांगलं जन्माला आलंय म्हणून जरा वाईट थोडस त्याचं कौतिक करत जा. दुसऱ्याची कशी उंडक्यावानी फिरते ती बघा. कामधंदा सुद्धा करत नाही ती. आपलं चांगलं करतंय, चांगलं संस्कारी आहे तर त्याच्या पाठीमागं हात धुवून लागताय वय. तुझं लय कर्तव्य आहे, तुझ्यासारखंच आहे कर्तव्य. तुला नुसतं बोलणं नाही तुमच्यासारखं व्हायला पाहिजे पुढारपण करायला गावाचं सगळ्या. राम राम तात्या. राम राम. बसा. काय म्हणतोय पाय मग? काय एकदम ठणठणीत आहे बघा. झाडपाल्याचा असा झाला म्हणायचा मग. बरं झालं तुम्ही ती झाडपाल्याचं औषध आणून दिलं, नाहीतर मला तर वाटत होतं मी लांगडा राहतोय का काय. अहो तात्या, असं कसं लंगडं होत आहे? माणसाचं कर्म चांगलं असलं ना माणसाला काहीच होत नाही बघा. आता ग बया, नाही म्हणलं तर रोजच सकाळी घरी यायला लागलं. जरा गोड काय बोलली, डोक्यावर बसायला लागलं. होय होय, तुमचं खरं आहे. आपणच कुणाचं वाईट केलं नाही तर देव आपलं कसं वाईट करेल बरं? हे एकदम बरोबर बोलला बघा तुम्ही. कर्म चांगलं असलं ना फळ बी चांगलंच मिळतंय. 70 पिढी गाव लुटून खायचा यांचा इतिहास आणि चांगुलपणाची म्हणा भाषा करायला लागला. तात्या, तुम्ही आंघोळीला गेला नाही व्हय? हे काय, आंघोळीलाच चाललो होतो, जेवण रावाला म्हणून थांबलो होतो. बरं बरं जावा. बोलत बसलं तर परत कामावर कधी जाणार? काय होतात त्या आताच पायनेट झालं कामाला चालला होय? अहो जेवणराव, महिना झालं घरात आहे. पोटा पाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे का नाही? कामाला तर जावंच लागेल की. अहो अगदी बरोबर आहे तात्या, कामाला गेलंच पाहिजे हो. पण आणखी 7-8 दिवस आराम केलं काय होणार आहे? आणि जर तुम्हाला एवढीच नड आहे ना सांगा की मला, करतो मदत मी. एवढ्या मोठ्या मनानं बोलला तेवढंच माझ्यासाठी लय झालं बघा. मदत करायचं सोडा, आजकाल असं कोण बोलत पण नाही. बरं जेवणराव, आंघोळ करून घेतो, कामाला जायचं आहे. चालतंय. बरं ऐका, तुम्हाला जर कवा बी मदत लागली ना हक्कानं बोला. हे माझा हात तुमच्यासाठी मदतीला कायम असतील बघा. तसं काय असलं तर सांगतो तुम्हाला. घेतो आंघोळ करून, आता जायचंय कामाला मला. चालतंय की. हां, तू तात्याला एवढा का गोळा लागलास ना, मला ते चांगलंच माहिती आहे. तुझ्या चांगुलपणाची कदर आहे मला. तुझ्या चांगुलपणाच्या पाठीमागे जो स्वार्थ आहे ना तो कधीच पूर्ण होऊन देणार. तू काय उड्या मारतेस? अरे तुझ्या बापाला पटत घेतलं मग तू काय तू आपाप जाळ दाडतेस. जीवनराव, काय पण झालं का नाही तरी पण ह्या टायमाचा मौका सोडायचा नाही.
या टायमाला काम झालंच पाहिजे आपलं. पण त्यातनं जर का ती नाही म्हणली किशा जीवनराव पुढचं तर ऐकून घ्या हो. जर का ती आज नाही म्हटली तरी तिला उचलून गाडीवर बसवायची म्हणजे बसवायचीच, पण गाडीवर तिला बसवायची. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मागच्या वेळी राहिलेली कसर आहे ना, हा भयाराव कशी पुरी करतो बघाच ते आज. चला. चल बाबा. मळ्यातलं मकान कसं कांद्याच्या पातेवानी हिरवगार आलंय रे. अरे येणारच की, स्वतः मालकीन बाई दारा धरायला आली म्हणलं हिरवगार येणारच ना. तुम्ही दोघं तुम्ही तर काय करताय? हा, घाबरायचं काही काम नाही. आम्ही दोघं काय कोल्ह्या कुत्र्याला घाबरायची सवय नाही प्रियाला. अगं वाघाची शिकार करणार आहे तू, कोल्या कुत्र्याला कशी घाबरशील का? तरी म्हणलं अजून लांडगा कसा काय आला नाही पाठीमागनं? असा कसा नाही येणार? जिथं शेळी तिथं लांडगा येणारच की. शेळी शेळी नाही, वाघी नाही, ती बी लांडग्याला फाडून खाणार आहे. बर तू म्हणतेस तर मी लांडगा खा की मग मला फाडून. म्हणजे मला बी बघायचे का की वाघीन लांडग्याला कशी फाडून खाते ती. पण इथं तात्या नाहीत, तुम्ही कशाला आलाय शेतामध्ये? आमचं काम तात्याकडे कुठं आहे? ह्या लांडग्याचं काम तर जीवनराव नीट बोला. आहे का आता? मी पुढचं बोलायच्या आधीच चोराच्या मनात चालणं. कशाला गोल 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 फिरवताय? सरळ काय ते सांगा ना. उगाच कशाला मनात शंका? असं म्हणतोस? बोलतो की मग. अगं प्रिया, तात्यानेच लावून दिले आम्हाला इथं तुला गाडीवर बसून घरी आणायला. तुझ्या घरी पाहुणे आलेत ग, आणि पाहुणे लगेच जाणार आहेत. चहा पाणी नको त्यांना करायला. जीवनराव तू किती खरा आहेस ना ते मला चांगलं माहित आहे. चांगलं ओळखते तुला मी. प्रिया तुला खोटं वाटतं व्हय? थांब तात्यालाच फोन लावतो. जीवनराव मोबाईल दगडूच्यात कामाला गेलेत ना तात्या? जीवनराव तुमचं चालू द्या, मी जरा आलोच. हिचंच कॉल. सावकाश आहे. मला बी बघायचं. दगडू अण्णा. हॅलो. अहो दगडू अण्णा तात्यात का तिथं? द्या की जरा काम होतं. हां. अहो तात्या जीवनराव बोलतोय. अहो तुम्हीच बोलवता का नाही प्रियाला घरी घेऊन म्हणून? इथं आलो ते प्रिया ऐकणं झालं, तिला खोटं वाटते बघा. तुम्ही सांगा तुमच्या तोंडानं, म्हणजे तिला विश्वास पटल. हॅलो प्रिया, अगं मीच पाठवलंय त्याला. आपल्या घरी पाहुणे आलेत, उगाड मोठ्यासारखं करू नको. त्यांच्या गाडीवर बसून गपचूप ये घरी. बरं तात्या. चालतं तात्या, ठेवतो. खरंच पाहुणे आले नसतील ना मग घरात? होय तात्या तरी कशाला खोटं बोलतील. पण का आले नसतील पाहुणे तर तात्याने पाठवलं नसतं याला. कशाला पाठवलं असतं? बरं आता नाही इलाजाने ह्याच्या गाडीवर मला बसून जायलाच लागणार. देवबीजी नको तेच का करतो काय माहिती. माझ्याच नशिबात सगळ्या गोष्टी. आता जर खरं पटलं का? येते का जाऊ? चल. बस. मिठ्या केशा या पाठीमागून. ए बाप्या, बाप्या हो. अरे का बाहेरा बिरा झाला का काय? दिसलं रे आहे का? काय मग शिवा निवांत बसलायस? बसलोय निवांत. बर. ते आमचा आबा सकाळी बोलत होतं आपल्या ट्रॅक्टरवर शिवा कामाला येतो का विचार म्हणून. आता रोज रोज घरी घरी जाऊन दूध देण्यापेक्षा ट्रॅक्टरवर चांगला पेमेंट देतोय की. येतोस का मग? नाही, सांगतो आबासाहेबासनी. चालतंय मग, तुझी इच्छा. येऊ का? बाप्या येऊ का? हे बस की शिवा. तुला का जळायला लागलायस? माझं जळायचं काय कारण आहे? प्रिया जीवनरावच्या गाडीवर बसून गेली ही बघून तू जळायला लागलायस. बाप्या ती कोणाच्या का गाडीवर बसणं मला नाही फरक पडत. हे शिवा काय लका असं करायला लागलायस? लका तो प्रियाबद्दल एवढा चांगला विचार करत होतास, पण आता शिवा शिवा काय चाललंय पाहुणं मग? काय नाही पाहुणं निवांत आहे. रानात काय आता? आहे एक ऊस आहे, डाळिंब आहे.
डाळिंब कसं आहे, गेल्या वर्षी दर कमी होता जरा. जरा गेल्या वर्षी झालं होतं, ह्या वर्षी दर चांगला आहे. बरं आहे दर. चांगला भेटतोय ना. होय, ह्या वर्षी पैसे होते ना बऱ्यापैकी. अगं बाय तरी बोल. बरं, बाकी काय निवांत चाललंय ना? एकदम निवांत चाललंय बघा. आली बघा माझी मुलगी प्रिया. अरे राहू दे, राहू दे. असं बरं प्रिया, बराच वेळ झाला पाहुणं थांबले देऊन, चहा ठेव जरा. होय होय आलेच. अहो जीवनराव, हम्म, अहो 4 चाकी, अहो खरंच पाहुणे आलेत की. जायचं का बघायला? जीवनराव हे थोडक्यात असं झालं की कावळा बसायला फांदी तुटायला. तसं नाही झालं, बोललं तसं फुललं, असं झालंय ते. कसं का होईना, झालं हे महत्वाचं. जीवनराव, तुम्ही खरंच प्रिय वहिनीला असं दिलचे चाहायला लागले आहेत वाटतं, कारण सगळी कायनातच प्रयत्न करायला लागली ना आपल्या बाजूनी. हा? पण जीवनराव, आता मागं हटून जमायचं नाही बरं का. अरे मागं मी आधी बी हटलो नव्हतो आणि इथनं पुढे बी हटणार नाही. चला पाहुण्याबरोबर जरा पाहुणचार घेऊया. जायचं का? ओ जीवनराव, मी एवढी ब्लॉकबस्टर आयडिया दिली, त्याचं काहीतरी बक्षीस गिक्षीस द्या की. बक्षीस नाही, थँक्यू देऊ का तुला? नाही बक्षीस तर धन्यवाद तरी म्हणा की. ये देतो की, ये की मिठा त्याला धर. अहो, नाही नाही, अरे ये, अहो, ये, नाही ये, माझं मनगट बिनगट तोड सांगतो. तू ये, बक्षीस पाहिजे तुला. बस गाडीवर नाही देतो बोलतोयस. पळो, चल चहा पाचतो. अरे शिवा, उरक की लवकर, पावसाच्या अगोदर आपल्याला उरकून घ्यायचंय लगा. अहो तात्या आलोच. चल घेतो उरकून. शिवा, हा उरक तू, तेव्हा ही बांधाव टाकून येतो. या. अरे आता तू कुठं चालला? अरे म्हणलं तुम्हाला चाय करून घेऊन येतो रे घरनं. नको मला चहा बी. बरं आक्या, खरंच सांगतो, मला वाटलं होतं प्रिया त्या जीवनरावाचं माझ मॉडेल, पण उलटच झालं रे. आणि मला या गोष्टीचं खरंच लय वाईट वाटतंय बघ. तुला एवढंच वाईट वाटतंय आणि एवढाच पुळका येतोय तिचा, तर सांगे मग तात्याला. कमीत कमी जीवनरावला घरी यायचं तर बंद करल ती तात्या. सांगायचं काही नाही रे, मी आता पण तात्याला सांगू शकतो, पण जीवण्यावानीच आदनंमधनं मी पण तात्याच्या घरी असतो. जीवण्याचं सांगायला जाईल आणि माझं बी दूध बंद होईल. आता असं बी मनात बी आहे, तू आपलं गप बसून काम कर. ती प्रियाला आणि जेवण्याला तिकडं हळद खेळू दे. उगा त्यांच्यामध्ये तू वासरात लंगडी गाय होऊ. तसं बी आहे सोड, पण आक्या, अलीकडच्या काळात ना प्रियाचं वागणं बदलत चाललंय बघ. आणि माझ्या मनात शंका येते की जीवनरावाबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर यायचा नाही ना. काय सांगता येत नाही बघ. माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुला सांगतो, कधी कुणाचं मन बदलेल, कधी कुणाच्या मनात चांगली भावना येईल कुणाबद्दल, कुणाचंच काय सांगू शकत नाही. आक्या, खरंच असं होईल असं वाटतंय का तुला? का नाही होणार? होणारच की. आणि एखादा माणूस कसं काय बदलू शकत नाही? एखादी गोष्ट असेल तर बदलतच. हे बघ, ते राकेश मला नाही वाटत बदलेल म्हणून. माणसाचा राकेश होईल, कर राक्षसाचा माणूस कधीच होत नाही, एवढं लक्षात ठेव. हो बाय.
तुझं बी काय खोटं नाही. तू जीवनासारखं माणूस असं सहजासहजी बदलल असं मला बी वाटलं नाही. पण तूच म्हणायला लागलीस ना अलीकडे लय चांगला वागायला लागला म्हणून तो. चांगला नाही वागत तो, फक्त चांगलंपणाचं सोंग पांघरलंय त्यानं. बाय मला पण हे बरोबर वाटतं. पण अलीकडं सारखं तुझ्या घरामध्ये दिसायला लागला. मला कळलं ना तात्या ना मम्मीच्या डोक्यामध्ये काय शंका येत नाही. शंका कशी येईल? शंका येण्यासारखं वागतच नाही आणि तो फक्त नुसता चांगुलपणाचा आवा आणतोय. त्याला वाटतं तसलं नाटक करून मला माझ्या मनात जागा करेल तो. तुझ्या मनात नाही पण तुझ्या घरच्यांच्या मनात केली तर तसंच घडायला लागलंय बघा आता. मलाच कळना काय करू. त्याला तर तात्यानं मित्र बनवून ठेवलाय बघ. तात्याला असं वाटतंय की हो गोड बोलतोय. तात्याला कुठं माहिती आहे पुढं जाऊन हो माणूस पाठीत खंजीर खुपसणार आहे. असले अवलाद आहे. अगं त्यांची खानदानच तसली आहे बघ. त्याचं तरी काय अपवाद त्याच्यामध्ये ठरल. पण मी म्हणते तू त्याच्याकडनं दूधच का घेतलंस? अगं जायचं ना त्याचा माज उतरून द्यायचा. आणि त्याला काय वाटणार आता की तू नमती बाजू घेतलीस म्हणून? मी नमते वय त्याला? मग काय दूध घेतलंस? मी त्याच्यासाठी नाही घेतलं बाई. मी शिवासाठी दूध घेतलं. उगं माझ्यामुळे त्या बिचाराचं नुकसान नको. मला एक प्रश्न पडायला लागला. शिवाय एवढं खवीस असताना त्याच्यासमोर एवढं भिवून देऊन करायला लागलाय. मला नाही वाटत शिवा भिला असं. किती जरी ताकदवर माणूस असला की नाही एक वेळेस अशी परिस्थिती येते की त्याला शांत बसायलाच लागतं. शिवाचं बी तेच झालंय. हे बघ जीवनरावाचं काय ग, गावात रोज भांडणं काढली तरी खपतंय. पण शिवाचं असं नाही ना. त्याच्या पाठीमागं जबाबदारी आहे. त्याला सगळ्या गोष्टी कामं करायला लागतात. त्यानं जर भांडणं केली तर त्याला कोण गावात काम करून देणार आहे का? एक गोष्ट सांग बरं. जीवनाचं काय आहे? बडे बाप की बिगडी औलाद. चालून जातंय सगळं बाई. शिवाचं नाही ना चालत. तुला एक प्रश्न विचारू मी? विचार की. हे बघ आधीच सांगते माझ्या मनामध्ये शंका आली म्हणून विचारायला लागले. उगाच माझ्यावरती रागवून नाही रागवत. विचार. मी म्हणते तू त्या जीवनाचा द्वेष करता करता तुझ्या मनामध्ये त्या शिवाबद्दल काय आहे? सॉफ्ट कॉर्नर तर निर्माण व्हायला लागला नाही ना? काय असायला लागलं? मला वाटलंच होतं तू असं विचारणार आहेस. आणि रागाला जाऊ नकोस म्हणून सांगते न राग करता. आजपर्यंत मला कधीच कुणाबद्दल अशी भावना आली नाही. ना शिवाबद्दल ना जीवनाबद्दल. ए किशा भरती व्हायची काय? काय बोलता? रेल्वेच्या जागा निघाल्यात काय? भाऊ भरती हो, लय पैसे कमवशील तू. ओके आहे घाल्या शोभन तुला. हो ते मच्छर चावायला आलं तर म्हणून टाळीत घेऊन मारला. जीवनराव अहो 2 तास झालं बसलोय हो आपण इथं. आणि ती प्रिया पण गेली. कधी यायची ती? अहो असं बरं दिसतं का लोकांच्या दारात बसणं? माले हे माले अगं त्या शिवाला जरा समजून सांग की माझं काय ऐकणं झालंय. काय सांगू समजून त्याला? अगं ती आबासाहेब मागं लागली ती ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ये म्हणून. आणि गावातलं इतर जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ना त्याच्या परत 4 रुपये पगार पण वाढवून देतो म्हणायला लागली. मी त्याची मस्त मनधरणी केली पण ती काय ऐकणं झाली माझं. हो पण आता ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून गेल्यावर दुधाचं काय करायचं? दुधानं आपण आता पाण्यानं आंघोळ करतो की नाही ते उद्यापासून दुधानं आंघोळ करूया की. नाहीतर दुधाचं असं किती मिळतंय ग? जी काय मिळते 4 रुपये ती बरडा वैरण आणि तेलावरच जाते. ही जेवढं महिन्यात कमवते का नाही तेवढी त्या राजारामाची पोरं 4 दिवसात त्या द्राक्ष बागेच्या आणि डाळिंबाच्या छाटणीला जाऊन पोरं मिळवते ती. आणि उद्या पोराचं लगीन यावं करायचं म्हटलं पाहुणं पै बघायला आलं तर पोरगा काय करते म्हणून विचारलं तर काय सांगायचं ग? दूध विकत फिरतोय म्हणून. ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामाला गेला तर उद्या ट्रॅक्टर ड्रायव्हर तर आहे म्हणून सांगता येईल ग. हो पण आता ते डेअरी टाकतो म्हणलाय ना. कशानं डेअरी टाकतोय? डेअरी टाकायचं म्हणलं तर भांडवल लागतं या. तर बघ आबासाहेब शेतावर उचल बी देतो म्हणते ती तरी नको म्हणते. मग आता डेअरी काढायचं म्हणतो या. कशानं काढणार आहे सांग बघू? काय किडनी ऐकून? अहो पण बँकेवर कर्ज काढून तो म्हणलाय ना टाकतो माझी मी म्हणून. इडेच का? बँकेकडनं कर्ज काढायचं म्हटलं तर त्याला उतारा 7-12 कोरा लागतो या. आपला आधीच इकडचा उतारा हेक्टरावरनं गुंट्यावर आलाय. पांढऱ्या कोरा 7-12चा सगळा काळा किट उतारा झाला आहे. त्याच्यावर बोजा चढवाय आता जागा शिल्लक राहिलेली नाही. आणि ही डेअरीचं कर्ज काढून ते कसं फेडायचं सांग बघू? तेव्हा त्याला सांग जरा जा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कामाला. एवढं तू त्याला आल्यावर बोल. आता ते तुमचं ऐकत नाही माझं ऐकायचं आहे वय. अगं तुझं ते सगळं ऐकतो एवढं पण ऐकत नाही ग. बरं बघू
संध्याकाळी आल्यावर सांगते त्याला, ऐकलं तर ऐकलं. वैशे कुठं गेले? ए वैशे, कोण आहे? बोल की ग प्रिय. अगं प्यायचं पाणी आणायला जायचं, चल की माझ्यासोबत. बरं बरं थांब, हांडा घेऊन येते. बरं झालं प्रिय तू आलीस. तसं बी घरचं पाणी संपलं होतं, म्हणलं पाणी भरायला जावं, तेवढ्यात तू आलीस बघ. होय अगं. बरं प्रिय, मला एक गोष्ट सांग, काल रात्रीच्या विषयावर शिवा काय बोलला काय? नाही अगं, सकाळी दूध घालायला आला होता, पण तो बी काय बोलला नाही, मग मी पण काय बोलले नाही. तू काय विचारायचं नव्हतं सोय मग? नाही अगं, विचारायचं होतं, पण खरं तर माझ्या ध्यानातच नाही राहिलं. मला तर वाटतंय तसं जर खरं नसतं तर तू बोलला असतं की ग तुला येऊन. तू उगाच स्वतःवर बाला मग तोडून घेतलीस बघ. मला आता तसंच वाटायला लागलं, काय करायचं. या वैसे कुठं पाण्याला झालंय वे? होय अगं, तू बी चल की आमच्या संग. नाही बाई, भांडी घासायचे. अगं आल्यावर घासशील, चल आत्ता. बरं चल. होय, खायला नाही आलं तसं? होय. लय घेतलंस बघ. आज एकटा झालाय वाटतं. मग त्याला सांगू काय बाप्याला घेऊन ये म्हणून? तुला तर तेच गोड लागते बाया. माझ्या नावाखाली तुझ्या मनात त्याच्याविषयी काही शिजत नसेल ना व? माझ्या मनात आणि तो स्लो मोशन बद्दल चल निघ. त्याच्या सारख्याला मी गद्दीत घालून इट्टीवानी कोल्ह्यावानी कोलत असते बघ. इट्टीवानी कोलती काय टेनिस बॉल आणि हातात घेऊन बसती काय माहित. टाकू कर. वय प्रिय, विचारतेस काय त्याला? नको की गप्प बस जरा. प्रिया, थँक्यू. काल रात्री तुझ्यामुळं घरचा वाद कमी झाला, थोड्या वेळासाठी का होईना. खरंच थँक्यू. ठीक आहे. चाललोय करू. येड्या डोक्याच्या. हाय आख्या चालू नाही, बंद आहे. कशाला खेळते त्या सांग ठेव. हुई राख्या लका, तू एवढ्या मोठ्या कॉलेजात होतास, चांगल्या चांगल्या पुरी पटवल्यात. मला एखादी आयडिया सांगते पोरगी पटवायची. तुला कसं आयडिया पाहिजे? तू तर म्हणला की तिच्याची पटली. हे आट्या, तिच्यांची याला पटली हे अजून फिक्स नाही, पण तिच्यांची याला गंडवतीये हे मात्र 100% खरं आहे. होय बाप्पा, ए तू ग बस. लक्का पुरींचा गुणधर्मच असतो पोरसनी गंडवायचा. ऐक नाही राख्या, जरा सांग की याला अनुभवाचं बोल. एकदम बरोबर बोलला बाप्पा. पोरींचा गुणधर्मच असतो पोरांना गांडवायचा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पोरींच्या मागं पळू नका, करिअरच्या मागे पळा. पोरींच्या मागं पळला तर एक दिवस बरबाद होतात. अरे वर काय बघतो, तुलाच बोलतो येड्या डोक्याच्या. ऐक जरा, घे डोक्यात. चंची चंची म्हणून तिच्या मागं पळशील आणि आयुष्य बर्बाद करून घेशील. आयुष्य बर्बाद करून घेशील? प्यार में बर्बाद होने के लिए किस्मत चाहिए,
आणि आता तू काय बी म्हण, पण एक दिवस चंचल मला कटणार. एक दिवस तुझी पतंग कटल, पण चंचल मला कटल. टापण्या. आला मोठा. बरं आबासाहेब, ये तुम्ही आता. शिवाय येईल, आला तर सांगा त्याला समजावून. आणि तो जर तयार झाला तर मग वाटलं तर जाऊया खरेदीला. ठीक आहे, शेवा आल्यावर मी बोलतो त्याला. हां चालतंय आबासाहेब, येतो मग मी. हां या. ओ पुढारी, का हो जेवणराव? जरा बाहेर चाललो तो. गाडी पुसा की तेवढी. फडका आता आहे बघ. अहो फुकाट नाही म्हणत, पैसे देतो की आकडा लावायला. आता आहे फडका. हो पुढारी, अहो त्याच्याकडे काय बघताय? आकडा लावा, पैसे मी देणार आहे. तो नाही पुसा. पप्पा, पाण्या इकडे फडकं. हे तुला कळत नाही का? गाडी पुसायला जेवणरावने मला सांगितलंय. माझं मी पुसतो. तुम्हाला सांगितलं ना घरी जावा, पुसतो माझ्या मी. द्या इकडे. ओ पुढारी, द्या फडकं त्याला. पुसतोय की त्यो. अहो तसं बी बापाचं कष्ट पोरानं झालकं करायचं असतंय. तुम्हाला देतो की पैसे मी आकडा लावायला. त्याला तुमचं नशीब बी कवा उजडल काय सांगता येत नाही. घ्या. पुस गाडी चकाचक. माग बी. जीवनराव, स्वतःला मोठं दाखवण्यासाठी किती खालच्या पातळीला जावं लागतं ना. आणि याला काय म्हणतात माहिती आहे का? स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची पडताळणी करणं. हे घ्या फडकं. आणि हां, या फडक्याने ना दुसऱ्याकडनं गाडी पुसून घेऊ शकता. पण कर्माचं काय?